नमस्कार फ्रेंड्स, विचार आधुनिक आपले जरी श्रद्धा असो देवावर आपोली, करण्या रक्षणा सौभाग्याचे करूया वटपौर्णिमा साजरी। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्साहाने व आनंदाने साजरे केले जातात। याचपैकी एक म्हणजे वटपौर्णिमा। यंदा 10 मे 2025 रोजी मंगळवारी वटपौर्णिमा हा सण साजरा केला जाईल। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। चला तर जाणून घेऊया या दिवसाचे अधिक महत्त्व, पूजाविधी। धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या कथेनुसार वडाच्या झाडाखालीच सावित्रीने पती सत्यवानाला पुन्हा जीवनदान मिळवून दिले। तसेच वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष जगते। त्यामुळे नवविवाहित स्त्रियांसह सर्व सुहासिनी वडाच्या झाडाला पूजतात। तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने वडाचे झाड विशेष मानले जाते। त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडाखाली ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा या ठिकाणी वास असतो। ब्रह्मदेव ब्रह्मांडाचे निर्माते, त्याच्या झाडाच्या मुळाशी संबंध, जगाचा रक्षक म्हणून भगवान विष्णूचा झाडाच्या खोडाशी आणि भगवान शंकर हे जगाचे संहारक म्हणून झाडाच्या पानांशी संबंध येतो। या दिवशी वडाची पूजा करावी। वडाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या मारून धागा गुंडाळतात। पूजेच्या शेवटी अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुळ यांची वृद्धी होऊ दे अशी प्रार्थना करावी। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।